गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. आणि सर्वप्रथम दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज सकाळी सकाळी लवकर उठून पहिल्या सगळ्या खिडक्या उघडल्या. तशा रोजच उघडते, पण आज थोडं नेहमीपेक्षा लवकर उठली होती. त्यामुळे मस्त असं सकाळचं कोवळं ऊन घरामध्ये येतं आणि छान वाटतं. घरात एकदम प्रसन्नता वाटते. थंडी असल्यामुळे थोडी हवा सुटली होती. हवा, ऊन याने पूर्ण घर असं भरलं होतं. आणि आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. सगळ्यात आधी स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मी करणार आहे. माझी जुनी मूर्ती होती ती मी विसर्जित केली, कारण त्याला तडा गेला होता. आता मी ही पितळेची मूर्ती आणलेली आहे. तर स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मी माझ्या घरी करणार आहे. आणि अजून एक खूप आनंदाची बातमी आहे. तर ती बातमी काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं तर मी स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे. तर इथे मी मार्गशीर्षच्या पूजेची मांडणी केली होती. तर त्याचा बॅकड्रॉपचा पडदा मी तसाच ठेवला होता. म्हटलं आता तसंही स्वामींच्या मूर्तीची पूजा करायचीच आहे, तर आपण तिथेच करूया. कारण देवाऱ्यामध्ये अभिषेक वगैरे व्यवस्थित नाही करता येत. तर मग तेच चालू होतं की कशी मांडणी करायची, आसन कुठलं ठेवायचं. कारण माझ्याकडे स्वामींच्या पादुका पण आहेत, तर त्याच्यावरती पण मी अभिषेक करणार आहे. तर म्हणून मी जिथे स्वामींची मूर्ती ठेवणार आहे तिथे असं पांढरं वस्त्र आणि पांढऱ्याला शोभेल असं केशरी रंगाचं आसन ठेवलं आहे. आणि समोर जे छोटा चौरंग आहे ना, त्याच्यावरती मी पादुका ठेवणार आहे. हे स्वामींना आवडणारे हिना अत्तर आहे. स्वामींना हिना अत्तर खूप आवडायचे, म्हणून मी हिना अत्तर ह्यासाठीच आणले होते. स्वामींना जांभळ्या रंगाची शाल परिधान केली आहे. त्याचबरोबर मोत्याच्या माळा घातलेल्या आहेत आणि छान जांभळ्याला शोभेल अशी पिवळ्या रंगाचा फेटा आणलेला आहे. मूर्ती लहान असल्यामुळे माझ्याकडे फेट्याचे खूप कमी ऑप्शन्स होते, पण मला जे योग्य वाटलं ते मी घेतलं. आता स्वामींच्या मूर्तीची आपण स्वामींना आसनस्थ करणार आहे. बोला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय.
आपली पूजा संपन्न झाली आहे आणि आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं होतं की एक आनंदाची बातमी आहे, तर ती मी तुम्हाला आता सांगणार आहे. ह्या आधीचा तुम्ही कटाई नाका येथील व्हिडिओ बघितला असेल 3.5 पीठ शक्तिपीठाचा. तर तिथे स्वामींचं पण मंदिर आहे, दत्तात्रय महाराजांचे पण मंदिर आहे. तर त्या मंदिरांच्या जे ट्रस्टी आहेत त्यांनी आम्हाला दत्त जयंतीसाठी तिथे आमंत्रण दिलं आहे. त्यांना तो व्हिडिओ खूप आवडला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही दत्त जयंतीला या, आमचा पालखी सोहळा जन्मोत्सव तुम्ही शूट करा. तर आता आम्ही तिथे जाणार आहोत दुपारनंतर. तर त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. खूप सुंदर मंदिर आहे आणि दत्त जयंती आणि पालखी सोहळा तर अवर्णनीय आहे. तर त्याचाही व्हिडिओ येईल, तो तुम्ही नक्की पहा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा दत्त जयंतीच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. नक्की पुढचा पालखी सोहळा बघा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.